गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे। एकीकडे सोन्याचा भाव लाखांच्या पार उसळलाय, तर दुसरीकडे चांदीची किंमत 1.5 लाखांच्या जवळपास पोहोचल्यात। अशातच सणासुदीमध्ये सर्वसामान्यांसाठी सोनं चांदी खरेदी खिशाच्या परवडण्याच्या पार गेली आहे। या दरम्यान केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरकारने काल बुधवारी एका अधिसूचनेनुसार साध्या चांदीच्या दागिन्यांवरील पुढील वर्षी 31 मार्च पर्यंत आयात निर्बंध लादलेत। मुक्त व्यापार करारांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि तयार दागिन्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात चांदीच्या आयातीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। आयात धोरणात 31 मार्च 2026 पर्यंत तात्काळ प्रभावाने मुक्त ते प्रतिबंधित असे सुधारणा करण्यात आली आहे, असं परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटलंय। निर्बंध श्रेणीतील वस्तूंना सरकारकडून परवाना आवश्यक आहे। एप्रिल-जून 2024 ते 25 ते एप्रिल-जून 2025 ते 26 या कालावधीत प्राधान्य शुल्क सवलतींमधून साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आलेत।